एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. आज आहे संडे आणि आम्ही दोघी मायलेकींनी मस्त असं हेअर वॉश केलेलं आहे. मी ना पहिले हेअर वॉश केल्यानंतर कोंब करायची अजिबात नाही, म्हणजे पूर्ण केस सुकल्यानंतर पण मी कोंब खूप कमी करते हेअरला. आणि मला असं वाटतं ना की कोंब केल्यानंतर ना हेअर थोडे असे जास्त फ्रीझी होऊन जातात. तर तुम्हाला कोंब करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही छान बन घालून घेतला ना आणि मग त्यानंतर केस मोकळे सोडले ना की ते छान दिसतात. आपण डायरेक्ट हेअर कोंब केला आणि त्यानंतरचे केस मोकळे सोडले किंवा जे काही क्लिप वगैरे लावायची असेल ना तर केस असे थोडे फ्रीझी दिसतात, म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं होतं. पण गेल्या काही दिवसापासून ना मी असं हेअर वॉश झाल्यानंतर थोडेसे म्हणजे असे केसांचं पाणी थोडं निघालेलं असतं ना, तेव्हा जाड हेअर कोंबने ना थोडे केस विंचरून घेते, जेणेकरून ते थोडे सरळ झाल्यामुळे काय होतं ना, केस लवकर पण सुकतात, नाहीतर मग दिवसभर असेच राहतात. आणि आत्ता कोंब करून घेतला त्यामुळे ते सुकल्यानंतर परत एकदा कोंब करायची गरज पडत नाही. चला, ही छोटीशी टीप आहे, एकदा हेअर वॉश केला ना की ट्राय करून बघा तुम्हाला कसं. आणि बघा, मागे एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 2 प्रोडक्ट शेअर केले होते, म्हणजे नाव वगैरे नव्हतं सांगितलं मी, पण मी ऑर्डर केले होते ते ऑनलाईन आणि म्हटलं मी यांना यूज करते आणि मग तुमच्यासोबत शेअर करेल. एक होता शॅम्पू, तो शॅम्पू खरंच खूप छान आहे. पण ना मला खूप कमेंट्स येतात की तू हेअर केअरवर ना रुटीनवर एक व्हिडिओ बनव. तर मग मी विचार करते की अजून जरा दिवस जे आहे ती लावते, अजून 1-2 प्रोडक्ट ट्राय करते. डॅन्ड्रफ असो, हेअरफॉल असो, हेअर ग्रोथ असो, याच्यावर जे आहे प्रॉपर सोल्युशन घेऊन एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. आता त्या शॅम्पूसाठी तर वेळ आहे, पण हे गेल्या म्हणजे ह्या महिन्याच्या 1 तारखेपासून मी हे सिरम ना रेग्युलर लावायला सुरुवात केली आहे. मिनिमलिस्टचं हे सिरम आहे. मला असं पण काही स्किन केअरची खूप प्रॉब्लेम नाही आहे, पण मला असं वाटत होतं की थोडी हळूहळू जे आहे ते रिंकल्स म्हणा, स्किन डल दिसायला लागते, तर थोडंसं जे आहे ते आपण काळजी घेतली पाहिजे. दिवसभर एवढे कामं असतात ना की पूर्ण प्रॉपर हायड्रेट राहणं किंवा स्किनची काळजी घेणं हे तर काही माझ्याकडून होत नाही आहे. त्यामुळे म्हटलं मी आजपर्यंत कुठलंच सिरम यूज केलेलं नाही आहे, हे पहिलं सिरम आहे माझं आणि बरेच याचे छान छान रिव्ह्यू होते म्हणून मी पण घेतलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, चांगलं आहे, छान स्किन थोडीशी ग्लोईंग दिसायला लागते जेव्हापासून मी याला यूज करते तेव्हापासून. आता बघूयात अजून, कारण आता मला 8-10 दिवस झालेत फक्त यूज करून. बाकी जसं जसं पुढे मला एक्सपिरियन्स येईल तसं तुमच्यासोबत शेअर करेल. प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, टॅग पण केलेला आहे. आतापर्यंत या टॉपिकवर मला एवढ्या कॉमेंट्स रिसीव झालेल्या आहेत, इतके मला DMs येत असतात आणि मी ट्राय करते, म्हणजे मी आतापर्यंत जेवढं मला माहिती आहे मी 70 ते 80% लोकांना जे आहे ना व्यवस्थित समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रॉपर जे DM वगैरे असतात ना त्यांना व्यवस्थित मेसेज करून त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ना ते सांगण्याचं. आणि बऱ्याच वेळा मी विचार करायची की याच्यावर नाही आपण व्हिडिओ एखादा मस्त डिटेलमध्ये बनवूया, आणि तुमच्यापैकी बऱ्याच बायकांनी मला कमेंट करून पण सांगितलं होतं की याच्यावर डिटेल व्हिडिओ बनव असं. पण माझं न बनवण्याचं कारण असं होतं बघा, ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल बोलते मी, की माझं हे जे चॅनल आहे ना ते आपण डेली म्हणजे माझे जे काही रुटीन असते मी ते तुमच्यासोबत शेअर करते. मला असं व्हायचं की एक वेगळा टॉपिक घेऊन आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणं, म्हणजे जे आपले रेग्युलर ऑडियन्स आहे, ज्यांना माझं घरकाम बघायचं आहे, मला बघायचं आहे, पियाला बघायचं आहे, त्यांच्यासाठी ते एक वेगळा टॉपिक होऊन जातो. आणि मला असं होतं की आपल्या कॉन्टेंटला सोडून आपण वेगळं काहीतरी शेअर करणं, मला असं वाटायचं की ते ह्या चॅनलसाठी व्यवस्थित नाही. म्हणून मी जे पण मला कमेंट्स येतात किंवा मला DMs येतात ना, मी पर्सनली त्यांना अगदी मोठे रिप्लाय करून उत्तर देण्याचा प्रयत्न करते की असं नका करू, तुम्ही असं करा, किंवा हे चांगलं आहे, याच्या पद्धतीने तुम्ही जास्तीत आहे ती अर्निंग करून घेऊ शकतात. अशा बऱ्याच लोकांना मी DM केलाय, कमेंटमध्ये येऊन हजेरी लावा ज्यांना मी DMsमध्ये रिप्लाय केले त्यांना. सो मला तो व्हिडिओ तर बनवायचाच होता. तर माझं नवीन चॅनल आहे, त्याचा कॉन्टेंट पण तोच आहे, त्याच्यावर मी सगळे प्रोडक्ट रिव्ह्यू वगैरे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते आणि यापुढे करणार पण आहे. तर म्हटलं तुमच्या सगळ्यांना हेल्प व्हावी, ज्यांना कुणाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर त्यावर मी कालच्या दिवशी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ऑलरेडी. मी त्या पर्टिक्युलर व्हिडिओची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन चेक करा. अगदी सिम्पल साध्या याच्यामध्ये ज्याच्याने तुम्हाला समजून जाईल आणि तुम्हालाही तुमचा मार्ग जो आहे तो मोकळा होईल, की आपण याच्यामध्ये थोडंफार आपल्या करिअरबद्दल जे आहे ते विचार करू शकतो की नाही, आणि याच्यामधून इन्कम किती होते, काय कसं केलं पाहिजे, क्रायटेरिया काय असतो, अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहे ना मी त्याच्यामध्ये शेअर केलेल्या आहेत. सो तुम्हाला जर इंटरेस्ट असेल असं ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये काहीतरी आणि तुम्हाला घरी बसून काहीतरी करायचं असेल, तर मला असं वाटतं की तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला थोडंफार नॉलेज असेल जरी ना, तरी पण मला असं वाटतं की एकदा जाऊन चेक करा. म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या असतात ना छोट्या मोठ्या आपल्याला कन्फ्युजन असतात, असं काहीतरी माहिती मिळाली तर आपलं कन्फ्युजन दूर होऊन जातं. सो तो व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये बनवला आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, जाऊन चेक करा. आणि आय होप याच्या पुढे जे आहेत ते मला काही अशा याबद्दल कमेंट्स येणार नाही ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल, कारण मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आणि मलाही खूप डिटेलमध्ये जाऊन कमेंट्स म्हणा किंवा DM म्हणा करायची गरज पडणार नाही. मी सरळ त्या व्हिडिओची लिंक देऊ शकते की जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जे आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सो चला मग, तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तो व्हिडिओ जाऊन नक्की चेकआउट करा, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला काय ना अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला त्यावर बघायला मिळतील. ॲफिलिएट मार्केटिंग म्हणा किंवा टॅग केलेले प्रोडक्ट्स असतात, किंवा आपण छोटे मोठे बिझनेस करून कसं काय जे आहे ते अर्निंग करून घेऊ शकतो. कारण
काही इथे मला ते डिटेलमध्ये शेअर करता येत नाही. हा माझा डेली रुटीनचा कॉन्टेंट आहे, पण त्याच्यावर मी अशा सगळ्या तुमच्या प्रश्नांचं जे आहे ते उत्तरांवर एखादा व्हिडिओ बनवू शकते. त्यामुळे तिकडे तुम्ही मला कमेंट करू शकतात की तुम्हाला नेक्स्ट अजून काय जाणून घ्यायचं आहे. सो चला मग मेक शुअर करून सबस्क्राईब कराल, व्हिडिओ बघायला, आणि आपण जे आहे ते आपल्या आता पुढच्या रुटीनला सुरुवात करूयात. ऑनलाईन हा एक स्टूल मागवलेला आहे. 300-350 की 400 रुपयाची प्राईस आहे. एक्झॅक्टली मला आता लक्षात नाही. ॲक्च्युली मला वुडनचा हवा होता, चांगला दणगट असा, पण ना तो थोडा कलर पण मला आवडत नव्हता आणि बाहेर ठेवायचा आहे. ॲक्च्युली तुम्हाला समजेलच आता कुठे ठेवणार आहे मी, मेन डोअरच्या बाहेर. तर असं वाटत होतं की एवढा महागडा स्टूल काही इथे घेऊ नये, थोडासा जे आहे ते अफोर्डेबल घ्यावा आणि रफ अँड टफ घ्यावा, मस्त बाहेर आपण इझिली ठेवू शकतो. तर हा एक बांबूचा स्टूल असा मागवलेला आहे. म्हणजे काय होतं ना की पिया जेव्हा सकाळी स्कूलला जाताना शूज वगैरे घालते ना, किंवा खेळायला पण जायचं असलं, स्पोर्ट्स शूज घालायचे आहेत ना, मग ती उंबरठ्यावर बसते. घरात येऊन तिला सोफ्यावर बसून वगैरे शूज घालायला अजिबात आवडत नाही. छोटी चेअर आहे, पण प्रत्येक दिवशी ती तिच्यासाठी बाहेर ठेवली जात नाही, म्हणून एक छोटा स्टूल पाहिजे होता. म्हटलं मग हा अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे, तर हा घेतलेला आहे. आणि आता यापुढे पिया जे आहे ते उंबरठ्यावर बसून शूज घालणार नाही. शूज घालण्यासोबत काय होतं ना, ते उंबरठ्यावर धूळ पण असते, मग तो तिचा युनिफॉर्म पण खराब होतो, म्हणून मी हा मागवून घेतला. आणि दिसायला पण मला असं वाटते की छान दिसतो, एवढा काही वेगळा पण वाटत नाही आहे. सो एक छोटीशी शॉपिंग होती जी आज झाली. याला पण मी ॲफिलेटमध्ये टॅग करून देते. आणि असा जो आहे तो बाहेरचा एरिया माझा सध्या तरी दिसतोय. थांब जरा, बोलू नको, मला दाखवते तुझी स्टाईल, किती काय काय केलंय स्टाईल करण्यासाठी. अरे बापरे, झालं 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 झालं. हे ना बाहेरच राहू दे, मग तुला टाईट नाही होणार ते. रेड कलरचं तिने हे जे घातले, हुडी घातली आहे, त्यानंतर रेड कलरचा बो पण लावला. इकडे दाखव असा, आणि हातात दाखव. ॲडजस्टमेंट, अगं मला दिसलंच नाही. ॲडजस्टमेंट दाखव. ॲडजस्टमेंट आमची चालली नुसती. ॲडजस्टमेंट नको दाखव, सॉरी, ते स्क्रंचीज दाखव. आणि ही पियाची अशी स्टाईल. ॲक्च्युली ते काय होत आहे, तो जो हात आहे ना इथला, तो सगळं इथे जमा होतोय हे असं, त्यामुळे तुला ते कम्फर्टेबल होत नाहीये. मी करून देऊ का माझ्या हाताने? पण असं आम्ही फक्त ग्रोसरी घेण्यासाठी एवढे तयार झालोय. चष्मा अँड ऑल. चल, फायनली पियाने जॅकेट काढून फेकलंय, कारण की तिला ते कम्फर्टेबल होत नाही. पण मग असं पण छान आहे ना. मग दुसरं जॅकेट घालणार. मग राहा घरी, मी चालली. मॉलमध्ये शॉपिंगला गेलो ना, त्याचा एक फायदा असतो की एकाच दुकानात जाऊन आपल्याला बऱ्याच वस्तू आपल्या घेतल्या जातात. छान क्वालिटी टाईम पण फॅमिलीसोबत स्पेंड होऊन जातो. पण त्याचा ना, म्हणजे मला असं वाटते की एक जसा फायदा आहे ना, तसा एक तोटा पण आहे. म्हणजे आपण लिस्ट करून जरी घेऊन गेलो ना 10 गोष्टींची, येताना आपण 15 ते 20 गोष्टी ज्या आहे, वस्तू ज्या आहे ते घेऊन येतो. चला, आता मॉलची शॉपिंग तर आमची झाली होती. आणि पियाचं चाललं होतं की मला भाकरवडी खायची आहे. तर आमच्या इथे चितळेचं पण एक दुकान आहे, एक चौरेसिया म्हणून पण आहे, जवळजवळ आहेत दोघं, हायवेलाच आहेत. तर मग ती भाकरवडी घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि मी तिथे हे पण बघ, ते पण बघ. मग साईडला नमकीनचं चौरेसियाचं दुकान होतं, त्याच्यात आम्ही गेलो. मग माझं असं, मला आहे ना बाहेरचा चिवडा खूप जास्त आवडतो, तर म्हटलं हा चिवडा पण घेऊया. आणि असं करता करता बऱ्याच 5-6 वस्तू ज्या आहेत, म्हणजे चिटचॅटचा जो थोडंसं स्नॅक्स आपण ज्याला म्हणतो, तसं आम्ही घेऊन आलो आहे. आणि बाकी जी काही ग्रोसरी मॉलमधून आणली होती ती तर आहेच. मी सगळा पसारा इथे पुढच्या रूममध्ये ओपन केला होता. म्हटलं इथून जे आहे ते सॉर्टेड करूया. कधी कधी छान पण वाटतं, माहिती आहे का, की आपण एवढा सगळा सामान आणला आहे, छान भरूयात. पण जेव्हा आपल्याकडे पुढची कामं असतात ना, तेव्हा असं वाटतं की ठेवा बाबा एकदाचं याला कोंबून, नंतर काहीतरी बघूयात. आणि मग जे काही बरण्यांमध्ये आपल्याला भरायचं असेल ते भरूयात म्हणून. तर सध्या तरी मी आता इथे जसं जे ठेवता येईल तसं ठेवण्याचा माझा प्रयत्न चालला आहे, कारण मला नंतर पुढची पण कामं आहे. आणि असं बाहेर कुठे गेलं ना, 1 तासात कधी काम होत नाही. ते मॉलमध्ये फिरायला वेळ जितका लागतो, त्यातल्या त्यात जी ट्रॉफिक असते, घरापासून जरी जवळ असलं ना, पण आपण हायवेवर निघालो की मग ती ट्रॉफिक काही कंट्रोलमध्ये येत नाही. आणि खूप जास्त ट्रॉफिक असल्यामुळे अर्धा तास तर आपल्याला पोचायलाच लागतो, पुन्हा यायला अर्धा तास, आणि तिथे फिरण्यामध्ये 1-1.5 तास तर जातोच. आणि असं मिळून आपले 3-4 तास तरी प्रॉपर जे आहे ते वाया जातात. पण असंही वाटतं की शेवटी आपण सॅटर्डे संडेची वाट याच्यासाठीच बघतो की आपण घराच्या बाहेर पडलं पाहिजे, छान काहीतरी शॉपिंग केली पाहिजे, घरासाठी वस्तू घेतल्या पाहिजे, ग्रोसरी भरून ठेवली पाहिजे. मग तेव्हा कुठेतरी असं डोक्यात विचार आले की आपण छान जे आहे ते रिलॅक्स पण होऊन जातो, की चला आपलं एक काम जे आहे ते पूर्ण झालं. आणि चिवडा खाण्याची उत्सुकता मला एवढी होती ना, की म्हटलं नाही, आधी 1-2 घास खाऊन बघूया, एवढ्या आवडीने आपण घेतलेला आहे.
मला ना म्हणजे घरचा चिवडा तर आवडतोच, पण जेव्हा बघा दिवाळीच्या वेळेस पण आपल्याला जेव्हा दुसऱ्यांच्या घराचं फराळ वगैरे येतं ना, माझं तेव्हा लक्ष फक्त चिवड्यावर असतं. कारण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरातली चिवड्याची टेस्ट जी आहे ना ती वेगळी असते. अगदी आपण सेम टू सेम सगळं सामग्री यूज केली ना तरी पण ती टेस्ट डिफरंट असते. आणि मला दुसऱ्याच्या घराची चिवडा म्हणजे ती चिवड्याची टेस्ट करायला मला खूप जास्त आवडते की ओके, म्हणजे एक्साइटमेंट असते मला. आणि म्हणूनच मी आवडीने हा चिवडा घेतला होता. खूप छान आहे, मस्त आहे, छान कुरकुरीत आहे. शेव वगैरे खूप टाकली त्यामध्ये, मस्त डब्यामध्ये भरून ठेवला आहे. आता म्हटलं दिवसातून 4-5 वेळा तरी थोडे थोडे 2-2 घास खाल्लेच गेले पाहिजे. मला जेवतानाही थोडासा चिवडा जो आहे तो शेवटी खायला जास्त आवडतो. आणि आमच्या घरामध्ये सगळीच जी आहे ना म्हणजे अशी परंपरा झाली आता. पियाच्या पप्पांनाही तसंच असतं, त्यांनाही जेवल्यानंतर 2-4 घास काहीतरी असं गुरमुरीत पाहिजे असतं. पियालाही ती सवय झाली की अख्खं जेवण झालं आपलं की ताटात थोडासा चिवडा घ्यायचा, काहीतरी जे आहे असं भाकरवडी घ्यायची. असं निवांत बसून कधी खाणं होत नाही जसं ती आज खाते, पण जेवणानंतर मात्र आवडतं. आता बाहेर तिचं खाणं चाललं होतं आणि वाटाणे वगैरे आणले होते, येताना भाजीपाला पण बराच आणला होता. तर म्हटलं एक एक करून तो पण जो आहे तो मस्त निवडून ठेवूया. इकडे आमच्या गप्पा करणं चालू आहे पियाच्या मैत्रिणीसोबत, कारण ती गेल्या 2-3 महिन्यापासून काही घरी नव्हती, आता आली. म्हणून पियाची एक्साइटमेंट पण अशी होती की पटपट खाऊया आणि खेळूया म्हणून. आता मला हा रिलीफ आहे, कारण मुलांना जर मित्रमैत्रिणी असले ना थोडेसे 2-4 तास दिवसातून खेळायला, तर मग त्यांचा जो दिवस आहे ना तो पूर्ण मोबाईल किंवा टी व्हीत जात नाही, किंवा सारखा सारखा अभ्यास कर पण आपल्याला म्हणावं लागत नाही, थोडासा खेळण्यात पण जातो. बाहेर जाऊन दाल खिचडी खाऊया असं माझं सजेशन होतं, पण पियाच्या पप्पांचं म्हणणं होतं की तू मला सगळं जे आहे ते कटिंग चॉपिंग करून दे आणि मी मस्त तुला दाल खिचडी घरीच बनवून खाऊ घालतो. याआधी पण मी 1-2 वेळा ट्राय केली आहे, पण तशी हॉटेलसारखी दाल खिचडी मला जमलीच नाही आहे, म्हणून मला जरा डाऊट होता. पण मी आनंदी होती की चला कटिंग चॉपिंग तेवढं करून द्यायचं आहे, नंतर भांडीकुंडी आपल्याला आवरायची आहे. ते 10 मिनिटाचं काम जरी माझं यांनी करून दिलं ना तरी पण मी आनंदाने ती खिचडी खाऊ शकते. दाल खिचडी बनलीच म्हटलं तर तुमच्यासोबत शेअर करेल, पण ती दाल खिचडी नव्हती, नॉर्मल खिचडी होती, म्हणून मी काही शेअर करत नाही. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. थोडी हाईट कमी पाहिजे होती का ग? माझं मागून प्लांट तोडू नको फक्त. मला असं वाटतं थोडीशी त्याची हाईट ना थोडी कमी पाहिजे होती, है ना? आणि तुला खाली वाकून याच्यापेक्षा पण छोटं येतं, पण ते साईज वर मोठे नाही का? मी पाहिलं होतं ऑनलाईन, छोटं छोट्या साईजचं पाहिलं होतं मी. आपल्याला बरोबर होईल, पण तुला ते हाईटला कमी होत आहे. ठीक आहे, चलो. पिया रेडी झाली आहे. पियाची आज लास्ट डे एक्झामचा. ऑल द बेस्ट. ऑल द व्हेरी बेस्ट. घाल पटपट. आणि ते याचं डोअर पण बंद करशील ना. बघ तू हे ना मला वर हँग करावं लागेल बरं का. हां, ते वर टाकावं लागेल, तर हे तोडेल असं बसून तिथे. नाही जाळं आहे, पण कोपऱ्यात येते, लागणार नाही. म्हणजे क्लीन करावं लागेल सगळं फक्त तुझ्यासाठी. चलो, रेडी. से बाय एव्हरीवन. आणि आम्ही सगळ्यांकडून तुला ऑल द बेस्ट पिया. थँक्यू. आठवड्याचा एक दिवस माझा ठरलेला असतो, ते म्हणजे देवघर क्लीन करून घेणं. आणि मी जनरली जे आहे ना गुरुवारीच क्लीन करते. मग ती देवांची क्लिनिंग म्हणा, दिवा क्लीन करून घ्यायचा आहे, देवघरातलं सगळं काढून थोडंफार जाळं आलं असेल, धूळ असेल, अगरबत्तीचं जे काही खाली राख पडलेली असेल ती आपल्याला उचलून घ्यायचं. हे सगळं जे आहे ना नॉर्मल क्लिनिंग ही मी गुरुवारच्या दिवशी करून घेते. पण गेल्या गुरुवारच्या दिवशी मला काही वेळ मिळाला नाही. आणि असं झालं होतं की म्हणजे बऱ्याच गोष्टींची ना आपण रुटीन बनवून ठेवतो की ह्या वारी हे आपण क्लीन करून घेतलं पाहिजे, त्या वारी आपण ते क्लीन केलं पाहिजे. आणि ते जर आपण नाही केलं ना, आणि ते वीकचा जेव्हा 2 वीक होऊन जातात आणि आपल्याला ती जागा जेव्हा क्लीन करायची वेळ येते ना, मी खरंच सांगते म्हणजे मी तरी एक्सपिरियन्स हे केलेला आहे की आपल्याला नेहमीला जेवढा वेळ लागतो ना त्यापेक्षा आपल्याला 10 मिनटं तिकडे जास्तच घालवावी लागतात क्लीन करण्यासाठी. त्यामुळे ना काही घरातले असे कोपरे असतील ना त्यांना, म्हणजे बाथरूम आहे तुमचं, तुम्ही एखाद दिवशी ठरवून घेतलं की बाथरूमची डीप क्लिनिंग आपण जी आहे ती ह्या वाऱ्यालाच केली पाहिजे, तर मी खरंच सांगते आपल्याला जी त्या शेड्यूलमध्ये आपण काम केलं ना आपल्याला खूप जास्त काम करायची गरज पडत नाही. पण देवघर मात्र माझं राहिलं होतं, जे मी आज सोमवार असून क्लीन करून घेते मस्त. आणि म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते. मला ना छान कृष्णाची मूर्ती मागवायची आहे, पण आम्ही 2024मध्ये ना कोल्हापूरला गेलो होतो, तर तेव्हा मी एक कृष्णाची मूर्ती बघितली होती. मला इतके पस्तावे येतात ना की मी तेव्हा का नाही घेतली ती मूर्ती. आणि ऑनलाईन पण मी बघितली आहे, 3,500 की 4,000 त्याची प्राईज आहे. पण मला अजून पण आतून असं वाटतं की मी लवकरात लवकर कोल्हापूरला जाईल आणि तिथून मी ती मूर्ती जी आहे ती विकत घेऊ शकते. प्रत्येक वेळा जाते, फ्लिपकार्टवर
आहे ती मूर्ती छान. प्रत्येक वेळा चेक करते मी आणि न घेता असंच तेव्हा डोक्यात विचार येतो की नाही जाऊ आपण आणि तीच जी आहे ना ती मूर्ती आपण तिकडून घेऊन येऊया. तिची प्राईस ना मी तुमच्यासोबत आधी पण शेअर केलं आहे. तिची प्राईस 6,500 की 7,000 अशी काहीतरी होती आणि तेव्हा मी अफोर्ड करू शकत नव्हती ती मूर्ती घेणं. पण मला प्रत्येक वेळा वाटते की मला तीच मूर्ती आणायची आहे. लेट्स सी, जसं आपल्याला बुद्धी सुचते आपण तसे पुढे कामं जे आहेत ते करत जातो. पण मला घ्यायची आतून खूप जास्त इच्छा आहे. आता वाटतं आहे की नाही एखाद दिवशी मोठं मन करून मागवूनच घेऊया. कोल्हापूरला गेलो तेव्हा गेलो आणि जेव्हा कधी घेईल मी तुमच्यासोबत तर नक्की शेअर करणारच आहे. चला आता इथे माझी क्लिनिंग करून झाली होती. मला एक छान काचेचा दिवा पण घ्यायचा आहे. जास्त महाग नाही आहे, तो पण मी घेतल्यावर तुमच्यासोबत शेअर करते. पण मला वाटते की तसा घ्यावा, ट्राय करून बघावा. दिसायला खूप क्यूट दिसतो तो पण मला घ्यायचा आहे. दोघंही वस्तू कधी घेईल आय डोंट नो, पण शेअर करेल तुमच्यासोबत. आता मी इथे उरलेली माझी मस्त देवपूजा करून घेते आणि ह्या मस्त देवघरासोबत जो आहे तो माझा व्हिडिओ संपवते. व्हिडिओच्या शेवटी जे आहे ना मी तुम्हाला बऱ्याच वेळा कमेंट येते मला की तुझं देवघर कसं दिसतं. मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे, पण बरेच लोक नवीन जुळतात, तर त्यांना ज्यांना कुणाला माझं देवघर म्हणजे पूर्ण हुब्या व्हिडिओमध्ये कसं दिसेल, पूर्ण कसं बनवलं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवते. सो ते पहा आणि मग माझा व्हिडिओ संपणार आहे. टिल देन तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत आलेले असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप करा. भेटूयात आपण नेक्स्ट पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.